नमस्कार. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी शिल्पा. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. आज मी भवानी मंदिरात गेली. तिथे गेल्यानंतर एवढी भव्य अशी मला रांग मंदिरात दर्शनासाठी दिसली. त्यामध्ये वयस्कर लोकसुद्धा होते आणि तेवढी मोठी रांग गेट लागून ते देवीचं दर्शन घेत होते आणि उपाससुद्धा आहेच. मला सांगा, यापैकी कुणी असं म्हटलं असेल का की देवी थांबव आता हा पावसाळा, थांबव हा प्रकोप, माझ्या शेतकरी मित्राला आता जीव देण्याची पाळी आणू नको. आता हा विजेचा कडकडाट नेहमीपेक्षा जास्त आहे आणि यात सुद्धा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज पडली आणि माझा शेतकरी मित्र त्यात दगावला. म्हणजे तू काय सर्व माझ्या शेतकरी मित्राच्याच वाटेला ठेवलेला आहे? बंद कर हा प्रकोप. त्यावर देवी हसली आणि हसत म्हटली, अगं बाई, हा डीजेचा कर्कश आवाज तुला काय वाटतं मला हा आवडतो? सतत सेकंदाला त्या घंटी वाजण्याचा आवाज तुला काय वाटतं मला हे आनंद वाटतं? अगं, तू बाहेरून येताना गाड्या बघितल्या का? किती गाड्या, किती रश. बघितला का तो धूळ? अगं, तू मंदिरात आल्यानंतर कुठे कुठे डस्टबिन बघितले? तुम्ही इथून जातात आणि माझ्या घराबाजूला सगळीकडे कचरा पसरवून जातात. आता बघ, तू हा प्रसाद घेऊन परत जाताना त्या दुकानदाराकडून प्लास्टिकची कॅरी बॅग घेऊन जाशील, हो की ना? बघ ग बाई, मला हा प्रकोप थांबवणे शक्य नाही, पण तुला नक्की आहे. थांबव हा प्रकोप. तू ते करू शकते. निसर्गाचं संरक्षण करणं सुरू कर आणि इतराला सुद्धा ते संरक्षण करायला सांग. तुझ्या हातात आहे ते निसर्गाचं प्रकोप थांबवणं. मला वाटलं, चल, ही भवानी काही माझं ऐकणार नाही. मग मी गेले दुर्गादेवीकडे. तिला जाऊन सांगितलं की हे दुर्गा माता, मी भवानी मातेकडे गेले होते. मी तिला असं म्हटलं की आता हा प्रकोप थांबव, आता हा पावसाळा थांबव. मग ती दुर्गा त्यापेक्षा जास्त हसली आणि हसत म्हणाली, तू बाहेरून आली ना, बघितलं का माझा भव्य असा मंडप? मंडपात येताना तुला काय दिसलं? काही लोक दिसली का बसलेली एका ठिकाणी एकत्र, पत्ते खेळताना, जुवा खेळताना? अगं बाई, हे रोज माझ्या डोळ्यासमोर घडतं, पण मी त्यांना सुद्धा थांबवू शकत नाही. मग काय मी तो निसर्गाचा प्रकोप थांबवणार आहे? हो, पण एक नक्की सांगतो, हे तू करू शकते. तिथे बसलेल्या त्या माणसांना तू उठवू शकते आणि त्या निसर्गाच्या प्रकोपाला सुद्धा तूच थांबवू शकते. कर पोलिसांना कॉल, थांबव हा खेळ जो सतत बघून मला त्रास होतोय. कर निसर्गाचे संरक्षण. दे धडे तुझ्या मुलांना, सांग त्यांना झाड लावायला आणि त्याचे संरक्षण सुद्धा करायला. मला परत वाटलं की चला, ही दुर्गा सुद्धा तशीच. नंतर मला वाटायला लागलं की आता ही दुर्गा सुद्धा तशीच. मग मी गेले महाकालीकडे. तिच्याकडे जाऊन सुद्धा सेम प्रार्थना केली की मी, अगं, हा प्रकोप थांबव. ती परत हसली. ती म्हणाली, अगं बाई, मी 9 रूपातलाच एक रूप आहे.
तू जे भवानीला बोलली, जे दुर्गाला बोलली, ते सगळं काही मला कळलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं हे सुद्धा मला माहिती आहे. पण तू विसरते आहे का की तू काय सतत बोलत असते, मी कशी करणार, मी एक स्त्री आहे. मग तू विसरली आहे का की आम्ही सुद्धा स्त्री आहोत. आधी तू तुझं अस्तित्व गाजव. सतत मी एक स्त्री आहे, मी कसं करणार, मी एक स्त्री आहे, मी काय करू, हे बोलणं थांबव. तू लक्षात ठेव की तू या 9 देवांचं एक रूप आणि त्यांचं एक खरं स्वरूप आहे. तू एक स्त्री आहे. याला ठामपणे बोलणं शिक. सतत मी स्त्री असल्यामुळे हे करू शकत नाही, मी स्त्री असल्यामुळे ते करू शकत नाही म्हणणारी तू स्त्री आणि माझ्याकडे येते जी सुद्धा एक स्त्री आहे. जा तुझ्या मुलीला शिकव की स्वतःचं संरक्षण कसं करायचं. तिला सांग की तू एक स्त्री आहे, तू एक स्त्री आहे. हा खनकरपणा आहे, यात काहीही वाईट नाही. तू जे करू शकते ते इतर कुणी करू शकत नाही. तू या 9 रूपाचं एक रूप आहे. तूच थांबवू शकतो हा पावसाळा. परत एकदा जे भवानीनी सांगितलं, जे दुर्गेनी सांगितलं तेच सांगते की थांबव. हे निसर्गासोबत खेळणं. कर संरक्षण निसर्गाचं, कर संरक्षण स्वतःचं आणि सतत लक्षात ठेव तू एक स्त्री आहे आणि तू आमचं रूप आहे. तुझ्यात सर्व करायची शक्ती आहे. त्यानंतर मीच हसायला लागली आणि हसत देवीला म्हटलं की देवी खरंच आता मी सांगते तुला की मी स्त्री आहे आणि बघ आता मी काय करू शकते. धन्यवाद.